नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर आज आपण बघणार आहोत शेततळ्याबद्दल माहिती. तर शेततळ्यामध्ये लागणारा जो कापड असेल किंवा शेततळ्याचं एरिया हा आपल्या क्षेत्रानुसार कसं घेतला पाहिजे आणि त्याची निवड ठिकाण कसं घेतलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याला खर्च कसा येतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ. आपण याच्या आधी पहिले शिवशंभो गोट फार्म म्हणून तिथला व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि आज आपण या शेततळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवारावर, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांवर. तर चला बघूयात आपण या शेततळ्याबद्दल. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव आणि थोडं परिचय करून. माझे नाव संतोष महादेव कराळे, राहणार कापूरवाडी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. तर या शेततळ आपलं किती याचं आहे, किती जागेमधलं आहे? आपलं शेततळ 1 एकर 20 गुंठ्यामध्ये केलेलं आहे आपण. आणि कधी बनवलेलं होतं? आता शेततळ बनवून आपल्याला 4 वर्ष कंप्लीट झाली. आम्ही राहायला कापूरवाडीमध्ये आणि आमचं क्षेत्र आमचं नारायण उकडगाव हद्दीमध्ये. अच्छा. त्याच्यामुळे आपण शेततळ इथं जास्त क्षेत्र असल्यामुळे इथं बनवलं. आणि या शेततळ्याला किती म्हणजे किती याच्यामध्ये तुम्ही बनवलंय, किती खर्च किती आला तुम्हाला? हे शेततळ आपण आता जमिनीनुसार खर्च येत असतो. आता आपण 1 एकर 20 गुंठ्यामध्ये क्षेत्र बनवलं, पण आपल्याला शेततळ चालू असताना असे प्रॉब्लेम आला का खाली खडक लागल्यामुळे आपल्याला खर्च जास्त वाढला. खडक लागल्यामुळे आपल्याला ब्लास्टिंग करावं लागलं. मटेरियल एवढं निघलं नाही, त्याची बाहेरून माती आणून भिंतीला टाकावं लागली. त्याच्यामुळे आपल्याला कम से कम 18 ते 20 लाख रुपये खर्च आला शेततळ्याला कागदा सहित. अच्छा, म्हणजे आता योजनेचा काही तुम्हाला काही लाभ घेतला का नाही तुम्ही? आता योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य होतं, पण आमचं काय झालं, शेततळ केल्याच्या नंतर आम्ही कागद टाकल्याच्या नंतर योजनेचं आमचं नाव आलं आणि त्याच्यानंतर ते नाव आल्याच्या नंतर कागद टाकल्यामुळे परत नाव आल्याच्या नंतर त्याच्यामुळे ती योजना आम्हाला घेता आली नाही. अच्छा, आता हे साधारण याच्यामध्ये किती पाणी बसत असेल तुमच्या या शेततळ्यामध्ये? साधारण आता आम्ही ना पूर्ण शेततलाव उन्हाळ्यामध्ये, आता पानकाळ्यामध्ये भरून ठेवतो. उन्हाळ्यात पूर्ण शेततलाव पूर्ण खाली होतं 6 एकर ते 7 एकर भरणं पूर्ण वाफळीवरती, कोणतं ठिबक कोणतंही सिंचन न वापरता पूर्ण वाफळीवर भरणं करतो. तर आमच्या कम से कम 6 ते 7 एकर भरणं उन्हाळ्यात पूर्ण माल निघतो. पूर्ण उन्हाळा याच्यामध्ये निघून जातो. अच्छा, आणि आता याच्या उन्हाळ्यात तुम्ही जे साठवतं पाणी, तर त्याचं बाष्पीभवन साधारण किती होतं? म्हणजे आता बाष्पीभवन व्हायला उन्हाळ्यात कमीत कमी जर 8 दिवस जर शेततलावचा कॉक चालू केला नाही आपण, तर कमीत कमी 1 फूट, अर्धा ते 1 फूट पाणी खाली जातं शेततळ्याचे, एवढं बाष्पीभवन होतं. आता आपण याचं पूर्वनियोजन असं केलं की आपली जमीन शेततलाव जिथं केला तिथं माळरान होतं. माळरान असल्यामुळे थोडी टेकडाची जमीन होती आणि खाली सगळी चांगली जमीन होती. तर मग आपण वेस्टेज जे जिथं माळरान होतं, जिथं जमिनीला तयार करायला खर्च येऊ शकतो, त्या ठिकाणी आपण शेततलाव घेतला. शेततलाव थोडा हाईटला घेतला आणि जमीन थोडी खालच्या भागाला ठेवली आणि शेततलाव वरच्या भागाला घेतला. वरच्या भागाला घेतल्यामुळे एकच फायदा आहे का, लाईट असो या नसो, शेततलावचा कॉक चालू केल्याच्या नंतर आपलं काम चालू राहतं. आता भरायला आमच्या हाती 2 पाईप येतं, एक दोन्ही 7.5च्या मोटरचे. हे शेततलाव पूर्ण भरायला कम से कम 17 ते 18 दिवस लागतात. रोज 12 घंटे मोटर चालली तर 17 ते 18 दिवस चालते. 2 मोटर कंटिन्यू चालू असतात. म्हणजे तुमची या शेततळ्यावर हे फळबाग नाहीये, फक्त पीक आहे आपलं? हा, फळबाग नाही केलेला अजून. कांदा किंवा ऊस असं? कांदा, ऊस, मका. पूर्ण भिंती तयार करून घेतल्या, त्याच्यावरती आपण 1 फूट पोयटा पूर्ण सगळ्या भिंतींना आणि खालच्या बाजूला 2 फूट पोयटा आपण भरलेला आहे. सगळ्या भिंतींना 1 फूट पोयटा पसरून ते पोकल्यांनी थोडा दाबून घेतला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पूर्ण रोलर बिंगवलं. रोलर बिंगवून एकदम मऊपणा आला त्याला आणि त्याच्यानंतर हा कागद टाकला, म्हणजे जेणेकरून कागदाची लाईफ जास्त वाढन. कागदाला खालून दगडे लागू नये म्हणून आपण ते पोयटा टाकला आणि पोयट्याचे छोटे छोटे जे दगड होते ते लेबर लावून ते दगड काढून घेतले. आता तुम्ही शेततळ्यामधून खालून पाईप सोडलेला आहे का इकडे काढलेला? आता आपण शेततलावामध्ये, आता कित्येक लोक, काही लोकांचं म्हणणं असं असतं की शेततलावाच्या वरून पाईप टाकायचं, खाली पाणी काढायचं, पण आपण डायरेक्ट जमिनीतूनच पाईप टाकलेला आहे. शेततलावाच्या खालून कागदातून हे लावून जमिनीतूनच पाईप काढलेला. प्रेशर जास्त बसतो आणि पूर्ण शेततलाव मोकळा, जमीन लेवल येईपर्यंत मोटरीची गरज आपल्याला लागत नाही.
आणि आता याच्यामध्ये पावसाळ्यात आणि याच्यात कशी काळजी घ्यावी लागते शेततळ्या पाण्यासाठी? पावसाळ्यात एकच काळजी घ्यायची का कम से कम 4 ते 5 फूट शेत तलावात पाणी खोलीला ठेवायचं, मोकळं ठेवायचं. मोकळं ठेवायचं. कारण कधी कोणता पाऊस होऊ शकतो, कधी ढगफुटी होऊ शकते, काही होऊ शकतं. मग त्याने आपल्या शेततलाव ओव्हरफ्लो होऊन जर साईडने पाणी निघलं तर भिंती फुटण्याची शक्यता असते. अच्छा. आणि याच्यात शेवाळ झालेलं आहे कधी आतापर्यंत? आता अजून 4 वर्ष झाले, अजून तर काही एवढं जाणवलं नाही. पण एक कागदाची लाईफ 10 वर्ष राहते. 10 वर्षाचे तोपर्यंत तर काही वाटणार नाही एवढं. म्हणजे काहींच्या शेततळ्यामध्ये बघा असं वरती शेवाळ नाही मग शेततलावाच्या साईडने जास्त झाडं असल्यावर ते पानं बिनं जास्त वेस्टेज पडलं ना, मग शेवाळाचं त्याचं प्रमाण जास्त. जी ताडपत्री वापरलेली आहे आपण या शेततळ्याला ती किती मायक्रोनची आहे? ही ताडपत्री आपली 500 मायक्रॉनची ताडपत्री, क्रिस्टॉन कंपनीची 500 मायक्रॉनची ताडपत्री वापरलेली आहे. आणि आता याला काय वॉरंटी काय असते का? आता त्यांनी 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, पण तसंच 10 वर्ष कागदाला काही होतच नाही. तर सर आपण या शेततळे आता हे एवढं मोठं पाणी आणि शेततळ तयार आहे, तर आपण याच्यामध्ये अजून याच्यामध्ये मासेमारी किंवा इतर काही करू शकतो का आपण असं? याच्यामध्ये आपण मासेमारी करू शकतो. पण मासेमारी आपण का नाही करत? आपलं क्षेत्र घरापासून कमीत कमी 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती आहे. तर आपण मासे सोडल्याच्या नंतर जास्त पक्षी त्रास देते. त्या माशांना इतर कोणी लोक आले, त्यांनी जाळं वगैरे टाकलं मासे काढण्यासाठी, कागद फाटला भेटला तर त्याच्यामुळे आपण मासे सोडत नाही. कागद जर फाटलं तर पूर्ण शेततलाव खाली होईल, भिंती फुटायची शक्यता असते. ताडपत्री फाटण्याचे कारण एकच का, ज्यावेळेस आपण शेततलाव बनवतो त्यावेळेस पॉयटा टाकून त्याचे पूर्ण छोटे छोटे जे खडे असतात ते लेबर लावून पूर्ण गोळा केले, रोलर मारलं, त्याला खालून ताडपत्रीला मऊपणा असला आणि वाऱ्यात जास्त ताडपत्री जर उडाली तर फाटण्याची शक्यता असते. आणि वरतून फाटण्याचं काय कारण असू शकतं? म्हणजे वरच्या साईडने खालचं झालं प्लेन केलं, पण वरतून समजा खेकडे किंवा असं काही फाटतच नाही. म्हणजे पक्षी फक्त कंपाऊंड पाहिजे. हे कुत्रे प्राण्यांसाठी कंपाऊंड टाकून घेतले, कोणते प्राणी असले वन्य प्राणी तर ते शेताला गेलं त्यांच्या नाकीने फाटू शकतं. त्यासाठी फक्त कंपाऊंड पाहिजे. आपण पूर्ण कंपाऊंड करून घेतलेलं आहे. अडचणच येणार नाही. आपला स्कोप एकदम झिरो मध्ये दिलेला आहे. आपण एकदम स्ट्रीट नाही केलं, एकदम असं स्लोप लांब दिलेलं आहे, असं लांब अंतरावर. कारण की आपण खोली त्याची आहे ना 40 ते 45 फूट घेतलेली, त्याच्यामुळं भिंतीला पण लोड नाही आला पाहिजे. त्याच्यामुळे आपण स्लोप जास्त दिलेला आहे. कोणी माणूस जरी पडला तरी आपण ते अलगदपणे वरती येऊ शकतो. आता हे जे शेततळ आहे तुम्ही किती क्षेत्रासाठी युज करू राहिले? आता हे शेततलाव आहे आमचं, कमीत कमी आम्ही 14 एकरला युज करतो. मग मुरमाड जागेवरती शेततळावरती टेकाडावरती घ्यायचं, जमीन खाली आपली उताराला राहिली पाहिजे. कशासाठी का लाईटीची गरज पडत नाही, मग शेततळातून डायरेक्ट पाणी जमिनीला येऊ शकतं. शेततलाव हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे गरजच आहे शेतकऱ्याला. उन्हाळ्यात कोणत्याही शेतकऱ्याला पाणी जास्त प्रमाणात नसतं. उन्हाळ्यात त्यासाठी साठवण करणं शेतकऱ्याची गरज आहे. आणि शेततळ हे टेकाडावरती जर असलं तर कंटिन्यू तुम्ही 24 तास एनी टाइम कधी पाणी शेताला पाणी देऊ शकता. लाईटीची तुम्हाला गरज पडत नाही. त्यासाठी शेतकऱ्याला उपयोगात. आता तुमचं जर 5 एकर क्षेत्र आहे तर 5 एकरला तुम्ही 20 गुंठ्याचं शेततलाव केलं तरी काही अडचण नाही. 20 ते 25 गुंठ्याचा शेततलाव करायचं 5 एकर साठी. 2 ते 3 एकर बी किती करणार, छोटं करून किती करणार? 100 बाय 100 पिकावर अवलंबून आहे. तुम्ही कोणतं पीक करताय काय त्या हिशोबाने तुमचं शेततलाव, तुम्हाला क्षेत्र किती गुंतवणूक करायची शेततलावात, क्षेत्र राहतंय किती तुम्हाला वैती करायला, त्या हिशोबाने तुम्ही बागेवर पण अवलंबून. धन्यवाद, तुम्ही या शेततळ्याबद्दल छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं विचारण्यात राहिले असतील तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवाराला, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.